पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच गणपती विसर्जनाच्या अनेक चर्चा सध्या जोर धरू लागलेत। गणेश म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच त्याला पुन्हा पाठवण्याचं म्हणजे विसर्जन मिरवणुकीचा घाट जो आहे आणि त्याबद्दलचा वाद जो आहे तो नेमका कोण घालतंय। अनेक मंडळांच्या अनेक तक्रारी अनेक समस्या या पोलीस यंत्रणांपुढे ठेवल्या जातात। या व्यतिरिक्त देखील आता या सगळ्या गणेश मंडळांचा समन्वय कधी होणार हे वेळच सांगेल। पण तत्पूर्वी आज पुणे पोलीस आयुक्तालयात गणेश मंडळांच्या बैठका पार पडल्या। मानाच्या गणपतींचे सगळे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रमुख अध्यक्ष आणि पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। कसबा गणपती श्रीकांत शेटे आहेत। सर, अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर बैठका होत आहेत, अनेक मंडळांचे आरोप प्रत्यारोप समस्या सूचना या सगळ्या होताना दिसत आहेत, पण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सोडून विसर्जनाचा घाट कोण घालते? मी आता बैठकीला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला मी तेच म्हणलं की आमची अजून सगळ्या 10 दिवसाच्या उत्सवाची तयारी चालू आहे। विसर्जन हा परमोच्च बिंदू आहे, क्षण आहे, दिवस आहे, पण तो या सगळ्या गणेशोत्सवाच्या प्रक्रियेमधला फक्त 5% हा भाग आहे। पूर्ण गणेशोत्सव हे बघा, आपण उत्सव कुठला करतो तर गणेशाचा उत्सव, गणपती समूहाची जी देवता त्याचा उत्सव करताना हा उत्सव पहिलं म्हणजे हा धार्मिक उत्सव आहे, हा गणपतीचाच उत्सव आहे। केंद्रबिंदू हा गणपती आहे आणि प्रत्येक गणपती हा मानाचा आहे, हे मी वारंवार सांगतो आहे। आणि त्याच पद्धतीने आमचं स्वतःचं वर्तन आहे। ग्रामदैवत असल्यामुळे त्याला प्रथम क्रमांक दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांना आम्हाला ते नंबर दिलेले आहेत किंवा क्रमांक दिलेले आहेत। माझं हे म्हणणं आहे की हा उत्सव जसा धार्मिक आहे तसा प्रबोधनाचा आहे। आपण त्याच्यावर खुले मनाने खूप चांगली चर्चा करून विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय मिरवायचं, गणपती, सामाजिक संदेश आणि आपली जी संस्कृती आहे आणि आपली परंपरा आहे हे मिरवायचं। या बाबतीत मिरवणूक निश्चित मतांतरं असतात, उत्सव मोठा आहे, समस्या असतात, रुसवे फुगवे असतात, सगळे आपण एकत्र बसू, मेळागोळ्यांनी गप्पा मारू, चर्चेतनं आपण सगळा मार्ग काढू। पण जो गणपतीला दैवता मानतो आणि गणपतीला जो नतमस्तक होतो त्याच्या हातात ही सूत्र असली पाहिजेत की जो देवाला मानत नाही त्याच्यातर्फे जर आपण काही करणार असू तर ते गणेशोत्सवाला असणारं दुर्दैव आहे। अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर मानाचे, कामाचे, यांचे त्यांचे, खरंच गणपती बाप्पा हा मानाचा आणि कामाचा असं होतं का? शक्यच नाही। गणपती हा मानाचाच आहे, प्रत्येक गणपती हा मानाचा आहे, त्याच्यामुळे मानपान आलाच कुठं। शेट्टे साहेबांनी सांगितलंच आहे ही फक्त व्यवस्थाची व्यवस्था आहे फक्त, त्याच्यामुळे तो विषय येतच नाही मानाचा। आम्ही 5ही मंडळ कधी मान कधी मिरवतच नाही कुठे। आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि गणेश उत्सवाच्या काळातले जे उपक्रम असतील, त्या वेळेसच्या ज्या सगळ्या दिनचर्या असतील, याच्यावर कोणीच बोलत नाहीये। थेट 10व्या दिवशीवर का बोललं जातं? नाही, कारण ही वैभवशाली विसर्जन मिरवणूक आहे आणि हे पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही जी सांस्कृतिक परंपरा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की हा सार्वजनिक गणेश उत्सव पुण्यापासून सुरू झाला आणि ही पुण्याची विसर्जन मिरवणूक खूप वैशिष्ट्यपूर्ण असते, त्यामुळे ह्या विसर्जन मिरवणुकीबद्दल बोललं जातं। परंतु आता शेटे गुरुजींनी सांगितलं की 10 दिवसाच्या उत्सवावर पण तेवढं सगळ्याच मंडळांनी घेतलं पाहिजे, कारण हा धार्मिक उत्सव आहे, सामाजिक प्रबोधन आहे आणि ह्यावेळेस लोक एकत्र येतात। मग ह्या लोकांना एक चांगला मेसेज, संदेश आपण गणपती मंडळाच्या माध्यमातून देऊ शकतो। त्यामुळे आता माननीय आयुक्तांसोबत जी बैठक झाली ह्याच्यामध्ये समन्वयाने सगळा विषय सोडवायचा प्रयत्न होणार आहे आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये सगळ्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक होईल आणि मला विश्वास वाटतो की ही सगळी गणपतीचे कार्यकर्ते आहेत, जे काही रुसवे फुगवे असतील ते एकत्र बसून सोडवले जातील आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की आपली संस्कृती आणि परंपरा ही जपूनच ह्या वर्षीचा गणेशोत्सव व्यवस्थित होईल। गणेशोत्सवाच्या काळातले जे मुद्दे एक माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्हाला दिसतात ते म्हणजे गर्दीवरचं नियंत्रण असेल, राजकीय पुढाऱ्यांनी गर्दीच्या वेळेत येऊन दर्शन करणारं असेल किंवा ट्रॅफिकचे वाहतूक कोंडी असेल किंवा सामान्यांना येणाऱ्या ज्या महिला सुरक्षांचे विषय असतील, हे विषय कधी चर्चेला येणार? त्या बाबतीत उपाययोजना करावी हे आम्ही दरवेळेला सांगत असतो आणि आमच्या परीने आम्ही करत असतो। निश्चित तुम्हाला सांगतो, पुण्याची लोकसंख्या
जी आहे त्याच्या अनेक पटींनी गणपतीमध्ये दर्शनार्थी लोक पंचक्रोशीतून येत असतात, भाविक येत असतात. व्यवस्थेवर ताण पडत असतो. मग ती सार्वजनिक स्वच्छता असेल, सुरक्षा असेल, त्या बाबतीत मंडळ आणि प्रशासनाने मिळून काय काय बदल करायचे याचा खूप चांगल्या पद्धतीने उहापोहा हा पहिला झाला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की लोकांना नक्की आपण दाखवणार काय आहोत. आता हे जे चाललेलं आहे ना, मानाचे गणपती, कामाचे गणपती, गणपती ही आराध्य देवता, ही पूजनीय आहे, ती कामाला नाही. आमचा गणपती मोदक खातो, नैवेद्य आम्ही दाखवतो आणि काम सगळं आम्ही करतो. सामाजिक काम करताना ते फक्त लोकांना कळावं इतपतच आम्ही त्याची लोकांना सांगत असतो. त्याची कधी आम्ही प्रसिद्धीची कधी अपेक्षा केलेली नाहीये. लक्षात घ्या, गणेशोत्सव हा जसा सामाजिक प्रबोधनाचा आहे तसा तो आराध्य दैवताचा, त्याच्या पूजनेचा आहे. आता मी एक साधं उदाहरण देतो की ज्यावेळेला गणपतीची पूजा करायची तर संकल्प करा, तर अनेक लोकांना संकल्प माहिती नाही, अनेक लोकांना मांडी घालता येत नाही, अनेक लोकांना आरती करताना ती आरती क्लॉकवाईज फिरते हे सुद्धा माहिती नाही. ही संस्कृती, ही परंपरा आपण पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे का नको? ही गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच देणार आहोत. विसर्जनाच्या वेळेला आपण नक्की कशाचं विसर्जन करणार आहोत याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण विसर्जन करताना वाजत गाजत जाताना आपण जल्लोष करायचा का होश घालवून टाकायचा याचाही विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. पुण्यातले नागरिक या उत्सवात सहभागी झाले पाहिजे. पुणे जे आहे विचारवंतांचं, बुद्धिवंतांचं, कलावंतांचं, ज्ञानवंतांचं पुणे आहे आणि त्यांचा सहभाग या उत्सवात कसा वाढेल याच्यासाठी सगळ्या मंडळांनी प्रयत्न केले पाहिजे. गणेशोत्सवाच्या दरम्यान एक शेवटचा टप्पा जो असतो तो विसर्जन मिरवणूक असतो. जेवढी वैभवशाली गणेशोत्सव पुण्याचा आहे तेवढीच वैभवशाली मिरवणूक सुद्धा आहे. त्याच मिरवणुकीच्या बाबतच्या ज्या चर्चा आहेत या सगळ्या कुठल्या अधोरेखित या गोष्टी होतात की जेणेकरून विसर्जनापर्यंत आपण पोहोचतोय? नाही, आता ते सर्व काही या 2-5 वर्षामध्ये खूप महत्व द्यायला लागलेत विसर्जनासाठी. खरं तर ह्या गोष्टी जसं आता आपण चर्चा करतोय की 10 दिवसाच्या गणेशोत्सवाला किती महत्व दिलं पाहिजे. कारण महत्वाचं सांगतो, 125 वर्ष तुळशीबाग मंडळ साजरं करते. जानेवारीपासून आम्ही ह्या उत्सवाच्या तयारीला लागलोय. अजून आम्ही विसर्जनाचा विषय पण घेतला नाही, कुठला रथ करायचा काय, पण आम्ही 10 दिवसाचं नियोजन केलंय. आपण पाहताय आपल्या माध्यमातून लोकांसमोर जातोय, आम्ही सामाजिक उपक्रम करतोय. आता 3 तारखेला आमचं रक्तदान शिबिर झालं आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या रक्तदान शिबिरामध्ये तरुणींचा सहभाग जास्त होता. तरुणींना आम्ही आव्हान केलं आणि ही जी संस्कृती आहे, ही जी तरुणाई आहे, ही उत्सवामध्ये कशा पद्धतीने येऊन त्यांना संस्कृती आणि परंपरा आपण जपण्याचं काम केलं पाहिजे. आणि तरुणींना ह्या उत्सवामध्ये सामायिक करून ढोल ताशा माध्यम असेल की संस्कृती परंपरा जपली जाते आणि ह्या गोष्टीचा कोणी विचार करत नाहीये. तर मला असं वाटतं की हा सुद्धा गणेशोत्सवाचा फार मोठा भाग आहे. ह्या गोष्टीला सुद्धा प्रसिद्धी दिली पाहिजे. कानरूप गणेशोत्सव बदलत चाललाय आणि त्याच्यातले बदलत्या स्वरूपावर आणि त्याच्यातनं उद्भवणारे नवीन वाद याच्यावर तोडगा अंतिम हा निघणार आहे का नाही? कारण पुणे शहरात आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष आपली हीच परंपरा आहे. जेव्हा समन्वय होतो तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुण्यातल्या सुरळीत चालतात. निश्चितच जर चर्चेतनं सगळे मार्ग निघतात, मोठ्या मोठ्या समस्या सुद्धा चर्चेतनं सोडवल्या जातात. या गोष्टीवर सगळ्या मंडळांनी बसून एक चर्चा करणं अपेक्षित आहे. आता मानाचा गणपती म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. प्रत्येक गणपती मानाचा आहे. ज्या वेळेला पुणे बेचिराख झालं होतं, ज्या वेळेला पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला होता त्यावेळेला बालराजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ भोसले ह्या ज्या वेळेला राजमाता पुण्यात आल्या आणि ज्या वेळेला त्यांनी शोध मोहीम सुरू केलं तर ग्रामदैवताची मूर्ती ही पालथी गाडून ठेवलेली होती. ती घेऊन त्यांनी त्याची पुनःप्राणप्रतिष्ठापना केली आणि त्या ग्रामदैवताला सन्मान दिलेला आहे. छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ मातांनी हा दिलेला सन्मान आहे. या सन्मानाचाच वापर खुबीनी त्यावेळेला आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात केला गेला, म्हणून याला प्रथम मान दिलेला आहे. आता जर आपण आक्षेप घेतोय तर आपल्या छत्रपती शिवाजीराजे जे आपलं आराध्य दैवत आहे त्यांनी दिलेल्या मानावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतो का असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. उत्सव सोडून शेवटचा प्रश्न, उत्सव सोडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत तात्पुरत्या तरी? नक्कीच सगळ्याच थांबवलं पाहिजे. ते फालतू न्यूसेन्स वाढत चाललेत. समन्वय सगळ्या गणपती मंडळांबरोबर होईल नक्की.
गणपती बाप्पा ही खरं तर विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पाचे अनेक रूप आपल्याला अनुभवायला मिळतात आणि आशा करूया याच विघ्नहर्त्याकडून आगामी गणेशोत्सवात कुठलाही विघ्न होणार नाही आणि पुण्यातला गणेशोत्सव जितक्या समृद्धीने आणि परंपरेनुसार चालत आलाय तसाच यंदा सुद्धा पार पडेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.